नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण थंडगार सरबताची रेसिपी बघणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं आज आपण आलं, सब्जा आणि इथे गूळ वापरून केलेलं थंडगार सरबत कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे सरबत आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देणार आहे. आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक तात्पुरता थंडावा देणार आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त वाढते. तर तुम्ही अशा पद्धतीने सरबत करून पेलात तर डोळ्यांची जळजळ, उष्णतेमुळे होणारी आग, ते सर्व काही निघून जाते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही दररोज 1 ग्लास तरी सरबत करून प्या. चवीला तर एकदम भारी लागते आणि आपल्या शरीराला थंडावा देणारं हे सरबत आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा अशा पद्धतीच्या काळ्या रंगाच्या हे सब्जेचे बी असतात आणि एकदम बारीक हे सब्जेचे बी आहेत. अगदी काळे तीळ असतात ना, त्याहूनही थोडे लहान साईजमध्ये हे सब्जा असतात. कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळणारा हा सब्जा आहे. तर सरबत बनण्याच्या आधी आपल्याला हे सब्जा 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे अगोदरच भिजू घालून ठेवायचं आहे. तर आपण इथे एक 3 ते 4 ग्लास आपण सरबत बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे एक 2 चमचे मी इथे सब्जाचे बी एका डिशमध्ये घालून घेतलेलं आहे. तर यामध्ये एक अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे सब्जा भिजू घालून ठेवायचं आहे. सब्जा भिजल्यानंतर फुगून वरी येतो किंवा फुलून वरी येतो म्हणून आपल्याला सब्जा भिजवत घालत असताना आपल्याला एखादं मोठं डिशेस घेऊन आपल्याला हे सब्जा भिजू घालून ठेवायचं आहे. तर हे सब्जा घालून यामध्ये पाणी घालून आपण छान चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. एक 10 मिनिटं आपल्याला यावरती झाकण ठेवून ही सब्जा भिजू घालून ठेवायचं आहे. तर आपल्याला सरबत बनवण्यासाठी बाकीचं लागणारं साहित्य बघूया. तर इथे एक 4 चमचे खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. एक 2 ते 3 चमचे साखर, पुदिन्याचे पानं, अर्धा लिंबू घेतलेला आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. तर काळं मीठ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं मीठ वापरलात तरी पण चालेल. तर इथे आपण एक 10 मिनिटामध्ये आपण सब्जा भिजू घालून ठेवला होता. तर बघितलात तुम्ही एकदम छान हा सब्जा फुलून आलेला आहे आणि छान हा सब्जा फुगला गेलेला आहे. म्हणून आपल्याला हे सब्जा भिजत घालत असताना आपल्याला एखाद्या मोठ्या डिशमध्ये हा सब्जा भिजू घालून घ्यायचा आहे. तर इथे आपला छान सब्जा भिजला गेलेला आहे. तर सरबत करून घेऊया. तर इथे एक डिश घेतलेला आहे आणि त्या डिशमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे आपण 4 ग्लास सरबत बनवणार आहोत. त्यासाठी 1च ग्लास पाणी का घेतलं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर या पाण्यामध्ये आपण जे खिसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ आहे, ते गूळ घालून घेतलेला आहे आणि साखर घालून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी साखर आणि गूळ घालून घेतलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी नुसतं साखर किंवा नुसतं गूळच घातलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये काळं मीठ घालून घेतलेलं आहे. काळं मीठ घालण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी साधं मीठ घातलात तरी पण चालेल. तर इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि हे आलं आपल्याला बारीक खिसणीने खिसून घालायचं आहे. आलं घातल्यामुळे या सरबताला खूप छान चव येते म्हणून आपल्याला यामध्ये आलं खिसून घालायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी खिसून घालण्याच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही आलं छान कुटून घातलात तरी पण याचा फ्लेवर छान या सरबतामध्ये उतरतो. आता यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे. तर तुम्हाला या ठिकाणी अर्धा आणखीन लिंबू पिळून घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे मी 4 ग्लास सरबतासाठी एक अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे. तर इथे 4 ग्लास सरबतासाठी मी ते पहिल्यांदा 1च ग्लास पाणी घातलेलं आहे. कारण आपण थंड हे फ्रीजमधलं पाणी घेतलेलं नाही, माठातलं पाणी घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण हे गूळ आणि साखर विरघळून घेतो ना, त्यावेळेस हे पाणी गरम होण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीला मी इथे माठातलं पाणी घेऊन साखर आणि गूळ छान विरघळल्यानंतर आपल्याला नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे माठातलं पाणी एकदम थंडगार हे सरबतामध्ये राहतं. तर सुरुवातीला मी 1 ग्लास पाण्यामध्ये हे साखर आणि गूळ छान विरघळून घेतलं. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने रोज सरबत करून प्याल, तर एकदम शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं हे सरबत आहे. तर इथे मी पूर्णपणे या पाण्यामध्ये साखर आणि गूळ छान विरघळवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला थंडगार माठातलं पाणी घालून घ्यायचं आहे.
पहिल्यांदा आपण 1 ग्लास घालून घेतलं होतं. आता यामध्ये एक 2 ते 3 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला ढवळून किंवा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये माठातलं पाणी घालून घेतल्यामुळे आपल्याला वेगळं फ्रीजमधलं थंड पाणी घालून घ्यायची गरज नाही किंवा आईस क्यूब घालून घ्यायची गरज नाही. तर इथे छान माठातलं पाणी घालून आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी नैसर्गिकरित्या आपण केलेलं थंडगार आपण इथे सरबत केलेलं आहे. तर इथे आपलं सरबत बनवून तयार झालेलं आहे. तर आपल्याला हे सरबत एका सर्व्हिंग ग्लासमध्ये हे सर्व्ह करूया. त्यासाठी इथे मी पुदिन्याची पानं हाताने तोडून अशा पद्धतीने या ग्लासमध्ये घालून घेतलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पुदिन्याची पानं कुटून पण घालू शकता. तर इथे सर्व्हिंग ग्लासमध्ये छान पुदिन्याची पानं तोडून घातलेली आहेत. तर हे बघा एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपला हा सब्जा छान भिजला जातो आणि अशा पद्धतीने हा सब्जा फुलून वर येतो. तर आपण एका ग्लासमध्ये 2-2 चमचे हा सब्जा घालून घेतलेला आहे. तर हे सब्जाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर यामध्ये आपल्याला जे आपण सरबत केलं होतं, ते सरबत आपल्याला चाळणीने गाळून घालायचं आहे. म्हणजे आल्याचे तुकडे आणि जे गुळामध्ये कचरा असतो, ते वेगळा होतो म्हणून आपल्याला हे सरबत गाळून घालायचं आहे. तर इथे मी ह्या सर्व्हिंग ग्लासमध्ये सरबत घालून घेतलेलं आहे आणि छान चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही सरबत 2 टाईम जर पिलात, उन्हाळा कसा सरेल ते तुम्हाला समजणार पण नाही. तर हे आपलं मस्त सब्जा, गूळ आणि आलं घालून केलेलं आपलं मस्त आपलं इथं थंडगार सरबत बनून तयार झालेलं आहे. तर हे सरबत आपल्या शरीराला नॅचरली थंडावा देणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने सरबत करून प्या. एकदम चवीला तर छान लागतेच आणि आपल्या शरीराला थंडावा देणार आहे. तर तुम्हाला आजची सरबताची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.